पुढे मी एक शब्द ऐकून घेणार नाहीये। नर्मदा, माझ्याशी मोठ्या आवाजात बोलायचं नाही। बोलणार, मी बोलणार। बघते ना मला कोण अडवतंय ते। या घराची लेक आहे मी, लेक। तू काय स्वतःला महाराणी समजतेस का ग? सतत दुसऱ्यांवर हक्क गाजवायचा असतो तुला, सत्ता गाजवायची असते। काय चाललंय? का भांडताय तुम्ही दोघी आता? मी नाही भांडते, तुझीच बायको भांडकुदळ आहे, तिला बोल। भांडखोर कोण आहे ना हे या घरात सगळ्यांना माहिती आहे नर्मदा। मग तुझाही स्वभाव ना घरात सगळ्यांना माहिती आहे। त्या दिवशी मी बाहुली फेकून मारली तर तू माझ्यावर केवढी ओरडलीस। मूर्खासारखी वागली नसतीस तर ओरडायची वेळच आली नसती। बस झालं मामी, प्लीज बस झालं आता। किती बोलणार आहे माझ्या ममला अजून? अजित, मध्ये बोलायची गरज नाही। हो हो, अगदी बरोबर आहे। कोणी काही बोलूच नका, कारण बोलण्याचा अधिकार फक्त हिच्याकडे आहे ना। पण न बोलायला आम्हाला तुझ्यासारखा रस्त्यावरून उचलून आणलेला नाहीये वहिनी। नर्मदा, हे बोलण्याआधी ना घरासाठी काहीतरी करून दाखव। दुसऱ्यांना शहाणपणा शिकवण्याआधी तो स्वतःमध्ये आहे का हे बघावं माणसांनी। मंजिरी, बास, बंद करा तुमची भांडणं। का आता तुम्ही का पडताय मध्ये? तुम्ही आमच्या भांडणात पडणार नव्हता ना? आणि या नर्मदाला आतापर्यंत मी खूप समजून घेतलं, खूप ऐकून घेतलं हिचं, पण आता नाही, कारण हिला हीच भाषा कळते। दादा, दादा ऐकतोयस ना तू? बघतोयस ना, काही झालं तरी माझीच चूक दिसते। त्या दिवशी मंगळसूत्रावरून किती बोललीस मला तू वहिनी, घालून पडून बोललीस मला। आणि त्यात ती माया, माया असतानाही तेच सगळं माया करायची, पण शंका मात्र माझ्यावर घेतल्या जायच्या। तू ना एक नंबरची खोटारडी आहेस। तुला फक्त तुझं म्हणणं खरं करायचं असतं। स्वार्थी आहे, स्वार्थी तू। लबाडी तर एवढी आहे ना तुझ्यात की सगळ्यांना गोड गोड बोलून आपल्या मुठीत ठेवायचा प्रयत्न करत असतेस। तुझ्यासारखी ढोंगी नाहीये मी। मला काही गरज नाही या ढोंगीपणा दाखवायची। प्लीज स्टॉप दिस। काय चाललंय तुम्हा दोघींचं? अथर्व, तुला नाही आई, प्लीज प्लीज शांत हो। अथर्व, आई प्लीज हात जोडतो। तू 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 चल इकडे, चल। अथर्व, आई चल, ये। नाही, जा, घेऊन जा, घेऊन जा। मला तोंड सुद्धा बघायचं नाहीये तिचं, घेऊन जा इथनं।